बलशाली भारताच्या निर्मितीसाठी अब की बार 400 पार ही घोषणा सत्यात आणूयात, भाजपला पूर्ण बहुमत देऊन मजबूत करून सत्तेवर आणूयात असं आवाहन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केलं। खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिरोळमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांचीही प्रमुख उपस्थिती होती। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिरोळमध्ये भाजपच्या वतीनं मेळावा घेण्यात आला। यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हळवणकर, गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपला संपूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी अब की बार 400 पार ही घोषणा सत्यात आणावी लागेल, त्यातून समर्थ, विकसित आणि बलशाली देशाची उभारणी होईल असं सांगितलं। असं स्ट्रॉंग गव्हर्नमेंट असल्यामुळे 80 कोटी लोकांना मोफत धान्य द्यायचं, हो मी देणार। मुसलमानांचे सगळं द्यायचं, हो मी देणार। स्ट्रॉंग गव्हर्नमेंट त्यावेळी 272 खासदार आल्यानंतरही पंतप्रधान होता येतं, तरी अब की बार 400 पार स्ट्रॉंग गव्हर्नमेंट। एकदा देशात स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं स्ट्रॉंग गव्हर्नमेंट येईल। पण डिसेंबर जानेवारीच्या आसपास कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर तुमच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, जिल्हा परिषदेच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, या सगळ्यांना बळ मिळेल। काँग्रेसकडे विकासाचा कोणताही अजेंडा नाही। 68 वर्षात काय केलं यावर न बोलता काँग्रेसकडून द्वेषाचं राजकारण होतंय। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पदयात्रा काढूनही काही उपयोग होणार नाही, कारण मोदी यांच्या समोर राहुल गांधी यांचा टिकाव लागत नाही। त्यामुळे जनता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करेल असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले। तुम्ही बघताय की उर्लामध्ये नेहमीप्रमाणे गोल गोल राजकारण करायची त्यांची प्रथा आहे। म्हणून आपण गेल्या 68 वर्षे काँग्रेसला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वांना निवडून देत आलेलो आहे। काय पाहिलं आपण? एक भ्रष्टाचाराची मालिका, 2G घोटाळा, 3G घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा, चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, डेक्कन हेराल्ड घोटाळा, कॉमनवेल्थचा घोटाळा, एवढे घोटाळे आपण बघितले, एवढे घोटाळे बघितले की आकड्यांची सुद्धा किळस आपल्याला आली, आकड्यांची किळस आली। आणि म्हणून 2014 साली आपण ते सरकार बदललं। या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या सरकारवर एवढासा सुद्धा भ्रष्टाचाराचा भाग नाही। खासदार धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास व्यक्त केला। तर गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शिरोळ तालुक्यातून महायुतीला सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं। यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, डॉक्टर अशोकराव माने, विजय भोजे यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सतीश मलमे, राहुल घाटगे, भाजप तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे, सुरेश सासणे, नीता माने, सोनाली मगदूम, हरिश्चंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।